तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आता आपण इकडनं निघतोय जरा बाहेर फिरायला। बघा इकडचा छान व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो। इकडचा टाइम लॅप्स घेतलाय मगाशी। चला आता इकडून निघूया, जरा काहीतरी नाश्ता करूया, गाडी येते लवकरच। मसाला डोसा ऑर्डर केलाय आपण। हॉटेलचं नाव तुम्हाला बाहेर गेल्यावरती सांगतो कुठलं आहे। नंदिनी हॉटेल आहे। थँक्यू। आपला आवडता पदार्थ आहे, तुम्ही पण ट्राय करा। चला आता निघालोय आपण इकडनं। आज वातावरणाचा मिजाज जरा वेगळाच आहे। सकाळपासूनच आकाशात ढगांनी दाटी केले। जुवारी नदी ओलांडून पलीकडे आलो, मडगाव पोंडा हायवे सोडला आणि डावीकडे वळलो आणि काही मिनिटातच शांतादुर्गा मंदिर परिसरात पोहोचलो। मंदिर इतकं सुंदर की दुरूनच लक्ष वेधून घेते। तर मित्रांनो आता आपण बघितलं शांतादुर्गा समोर आले आपल्या। हे बघा प्रवेशद्वाराजवळ आलो की समोरच आपल्याला इथे डावीकडे पुष्करणी आहे। या तुम्ही पण या व्हिडिओमध्ये। ह्या पुष्करणीच्या इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया। इथे चप्पल काढण्यासाठी वगैरे जागा दिलेली आहे। चालत राहणे काढा आणि इकडनं सरळ चालत जायचं आपल्याला समोर। प्रवेशद्वारातून आत येताच हे भव्य मंदिर दृष्टीस पडते। मंदिराच्या समोर पांढरा शुभ्र मनमोहक दीपस्तंभ आहे। त्याच्या शेजारी होळी उभारलेली होती। मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या इमारतीवर असलेले रंग त्याची शोभा वाढवतात। मंदिर आणि दीपस्तंभ यामध्ये क्षेत्रपालचे स्थान आहे। मंदिराच्या 10 पायऱ्या चढून आपण मंदिरात प्रवेश करतो। तर मित्रांनो आपण इकडनं प्रवेश केला होता आतमध्ये आणि आता आपण इकडनं बाहेर आलो आहोत। या ठिकाणावर हे इथे अशी लक्ष्मीनारायण आणि गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये। आतूनच अशी एंट्री आहे जाण्यासाठी आणि तुम्ही ह्या मंदिरात येऊन नक्की व्हिजिट करा, कारण आतमध्ये इतकं सुंदर आहे मी तुम्हाला वर्णन नाही करू शकत। खरंच खूप छान आहे। तर मित्रांनो आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नाही आहे, त्यामुळे आपण इकडनं बाहेरूनच आलो। थोडंफार तिथपर्यंत वरती जाता आलं ते तुम्हाला दाखवलं आणि आतमध्ये मंदिर खरंच खूप सुंदर आहे। ह्या ठिकाणी आतमधल्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की काय काय बघण्यासारखं आहे। ते पुष्करणी आहे इकडे समोरच बाहेरच। शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये झालेलं युद्ध देवी पार्वतीने शांत केलं, म्हणून पार्वती मातेच्या या रूपाला शांतादुर्गा म्हणून संबोधले गेले। आणि त्या ठिकाणी अजून एक देवस्थान आहे, कुठलं आहे ते माहिती नाही, आपण विचारून घेऊया। तर मित्रांनो इकडे बाजूला तुम्ही पाहू शकता इथे कॅन्टीन आहे, कॅफेटेरिया, जेवणाची वगैरे लिहिलेली सोय तिथे। ब्रेकफास्ट लंच डिनर प्युअर व्हेज, बट ऑब्वियसली मंदिर परिसरात तर प्युअर व्हेजच असणार आहे। आणि ह्या ठिकाणी महाऋषीला आपल्याला समोर दिसते। हे एक देवस्थान आहे जे क्षेत्रपाल जसं तिथे होतं तसं जो राखणदार असतो हे त्याचं देवस्थान आहे। तर चला मंदिरातनं घंटीचा आवाज येतोय, आतमध्ये पूजा चालली आहे। आपण आता इकडनं निघूया, पुढच्या मंदिराला जायचं आहे। हे होतं शांतादुर्गा मंदिर आणि आता आपण जाणार आहोत मंगेशी मंदिराला। तर चला जाऊन बघूया ते कसं आहे।